वन मंडळी नमस्कार, मी प्रवीण तायडे. असा विषय मी तुमच्यासोबत चर्चा करणार आहे की तो विषय बोलताना म्हणजे असं कुठच्या कुठे संताप येऊन राहिला, अक्षरशः संताप. एवढा खराब विषय. 4 ते 5 दिवसाच्या आधी मी एक व्हिडिओ टाकला होता. तुम्ही जवळपास लय जणांनी तो व्हिडिओ पाहिला. कॅफे हॉटेल सहज उपलब्ध होणारे हॉटेल, त्यातलाच दुसरा पार्ट. सध्या परतवाडा शहरात काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल आहेत. ते फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यावर माणसाच्या म्हणजे एवढी काही भयानक कंडिशन माझी स्वतःची होऊन गेली की मी तुम्हाला सांगू शकत नाही. आहेत काही परतवाड्यातले 2-3 जण, त्याचा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपच्या माध्यमातून कितीतरी पोरी सोबत संबंध प्रस्थापित करून त्याची अक्षरशः व्हिडिओ काढल्या गेले आहेत आणि ते व्हिडिओ आता सोशल मीडियावर हळूहळू व्हायरल होऊन राहिले. हा व्हिडिओ पाहायच्या आधी तुमच्या तो जर व्हिडिओ पाहण्यात आला असेल, पण बाकी चर्चा कोणच केली नाही. कितीक जणांपर्यंत ही चर्चा गेली असेल, पण अजूनही या विषयावर कोणच काही बोलायची हिंमत केली नाही. पण मी बोलायची हिंमत अशी केली की एक सामाजिक जबाबदारी म्हणून मग काम आहे की समाजात म्हणजे ते कोणीही धर्मातला विषय असो, हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो, जैन असो, कोणत्याही धर्मातला विषय असो, त्या विषयातल्या सामाजिक जबाबदारीबद्दल बोलायची जबाबदारी तर पत्रकाराला त्याला करा. वेगवेगळ्या मुली आहेत, वेगवेगळ्या पोरी आहेत आणि वेगवेगळ्या पोरीसोबत नको त्या अवस्थेत असणारे सर्व व्हिडिओ, सर्व फोटो आज परतवाडा शहरात चुपचाप या त्या ग्रुपवर व्हायरल होत आहेत. आणि या साऱ्या गोष्टीची कुणकुण पोलिसापर्यंतही गेली आहे असं माहीत आहे. पण अजूनही अधिकृतरित्या कोणत्याच प्रकारची पोलीस स्टेशनला तक्रार झाली नसल्याच्यानं पोलीसवाले काय करतील, काही कोणत्यातरी गोष्टीचं काहीतरी एव्हिडन्स पाहिजे. मी आज ज्या पद्धतीनं बोलून राहिलो त्या पद्धतीचा तुम्ही मर्म ओळखून घ्या की ह्या परिस्थिती किती भीषण असेल. मी त्या दिवशी हातपाय जोडून विनंती केली की तुम्हाला तुमच्या पोरीवर लक्ष ठेवा. त्या पोरीबाई तुम्हाला मारायला लागणार आहे. आता इतके व्हिडिओ खतरनाक, इतके फोटो खतरनाक आहेत. मी दाखवणार नाही, सारे लोक व्हायरल करतील. कोणी तोंडार गावात फिरचाल. हे परिस्थिती सध्या आहे. पत्रकार म्हणून हे द्वेषानं बोलणं बरोबर नाही आहे. हे बरोबर नाही आहे बोलणं तुमच्यासोबत. पण आज याची गरज आहे. तुमची अशी कंडिशन होऊन जाणार, तुम्हाला मरा लागणार आहे. तुम्ही जे स्वातंत्र्याचा विषय करून आला, तुम्हाला असं करू नका. काहीतरी मार्ग काढा. काहीतरी कोणी काय मी कोण्या शब्दात बोलू हे माझी एकटे जबाबदारी नाही आहे. तुम्हाला प्रत्येकाला माझ्यासोबत यावं लागणार आहे. या मी एक हृदयातून मला धर्म स्वातंत्र्य सांगते की बाबू काहीतरी कर म्हणून मी बोलून राहिलो. या परिस्थिती जबाबदार आपण स्वतः पालगाव. आपलं लेकरू कोणा ठिकाणी जाते तुम्हाला माहित नाही काय? ट्युशनच्या नावानं कोणा ठिकाणी जाते, कोणा हॉटेलमध्ये जाते, याचं तुम्हालाच माहिती नाही. बाकी साऱ्या लोकांना माहिती आहे. त्याचे व्हिडिओ आहेत सारे इकडे आलेले. याचा विचार करा. मी आजपर्यंत कोणतीच बातमी अशा पद्धतीनं बोललो नाही, पण आज तळ पायातली आग मस्तकात गेली आहे. मी म्हणून बोलून राहिलो आहे. लय विषय गंभीर आहे. ते खराब आहे ना, अशोक खराब प्रकरण किरकोळ आहे. त्याच्यापुढे अशोक खराब प्रकरण किरकोळ आहे, त्याच्यापेक्षा मोठं प्रकरण आहे. झोपी गेलोय का आपण? आपलं लेकरू कोणा ठिकाणी जाते, आपलं काम नाही का? कोणा ठिकाणी जाते, काय करते काहीच तुम्हाला घेणं नाही काय? परिस्थिती एवढी भयानक आहे की मी ज्या बोलायची जी पद्धत आहे ना, याच्यातून तुम्ही लक्षात घ्या काय कंडिशन होणार आहे. तर आणि जबाबदार स्वतः आहे आपण. ज्या पद्धतीनं हे तितंबे बाहेर येतील, काय होणार आहे तुमचं? एवढा मॅटर खराब आहे. हे खराब गिरात हे सारे किरकोळ प्रकरण आहे. एपिस्टीन फाईल गेली हे परतवाडी त्याच्यापेक्षा खराब परिस्थिती आहे. यात मी कोणता सीन दाखवत नाही, कोणताच फोटो टाकत नाही. फक्त बोलणं तुम्हाला दाखवून राहिलो आहे. कोण बोलणं दाखवून राहिलो का? मला या माया मस्तकात टोटल गेली आहे. आणि या मस्तकात काऊन गेली तर याला आपला इच्छा ठिकाणचा समाज जबाबदार आहे. या ठिकाणचं व्यक्ती स्वातंत्र्य या नावाखाली चालणारा व्यभिचार जबाबदार आहे. माझ्यावर तर एवढे खतरनाक तितंबे प्राप्त झाले आहेत. मला तुम्हाला काय सांगू. मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला वज्जरचं याचं प्रकरण फार किरकोळ आहे. वज्जर हे कपल तर जातातच. याशिवायचे हॉटेल, या हॉटेलवाले सहज उपलब्ध करून देतात. कोण आहे कोण नाही कोणीच पाहत नाही. यायला फक्त पैसा महत्वाचा आहे. या प्रकरणात पोलीस केस काही होईल काय माहित, पण या ठिकाणच्या हिंदुत्ववादी संघटनेच्या हाताखाली हे सध्या गोष्ट गेली आहे. आणि हिंदुत्ववादी संघटना याच्यावर कोणत्या भूमिका घेतात याच्या इकडेही सर्वांचं लक्ष आहे. मॅटर अति संवेदनशील आहे. मला तुम्ही लाईक करा, कॉमेंट्स करा, हे तर माझा सब्जेक्टच नाही आहे. माझं काम आहे की सामाजिक स्वास्थ्य कसं सुरक्षित राहील. पोलीस प्रशासनही विचार पडले की याच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करता येईल. पण हे डेअरिंग केली आहे गावरान 90 ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा असा विषय येईल त्या ठिकाणी मी मागं पुढे पाहणार नाही. काय मी लय टेन्शनमध्ये या प्रकरणात आलो आहे. पण हे फोटो व्हिडिओ जेव्हा व्हायरल होतील तर काय कुटुंबाची अवस्था होईल ते देव जाणो बाबा. कारण हे असं होणं हे अत्यंत घातक आहे. ज्या पद्धतीचे फोटो व्हिडिओ आहेत
आणि हे सोशल मीडिया एका दिवसात या ठिकाणचा फोटो एका सेकंदात अमेरिकेत पाहायला भेटते. आणि हे तितंबा लयच खराब आहे. मी काय बोललोशील, मी आवेशात बोललोशील ते मला बापगीप करू नका, कारण स्वतः तुम्हाला काय करायचं तो निर्णय पुढे घ्यावा लागणार आहे. पण परिस्थिती एकदम भीषण आहे. मी तुमच्या डोळ्यापुढे फक्त तुमच्या कानापर्यंत आणली आहे. पाहू पुढचा भाग काय ते तर काय माहित.